नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दैनंदिन जीवन व योगा या संबंधी काही महत्त्वाची माहिती घेणार आहोत. आता योगा म्हणजे काय की हल्ली मॅट घेऊन आपण योगा सेंटरला जातो किंवा क्लासेसला वगैरे जातो किंवा क्लबमध्ये जाऊन योगा करत असतो. तर ते योगा करत असतो ते कशासाठी करतो काय, तर फिजिकल फिटनेस आपल्याला पाहिजे. पण आता त्याच्यामध्ये काही वेळेला कशा गोष्टी असतात की जे इनबिल्ट जे आपल्याकडे ऑर्गनल जर काही प्रॉब्लेम असतील, समजा काही गुडघ्याचे प्रॉब्लेम आहे, कमरेचे प्रॉब्लेम आहेत, तर काही विशिष्ट योगा त्यासाठी करता येत नाहीत आपल्याला. आता त्या जर योगा चुकून केल्या गेल्या तर आपल्याला त्याचा म्हणजे त्याचा चांगला आपल्याला फायदा होऊ शकत नाही किंवा त्याचा रिव्हर्स इफेक्ट होण्याची शक्यता असते. तर त्यासंबंधी आपण कसं आहे की त्याच्यामधल्या काही बेसिक गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की तो योगा करायचा की नाही किंवा केला पाहिजे की नाही किंवा त्यासाठी काय करायला पाहिजे, तर ते सखोल आपल्याला ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. आता योगा म्हणजे काय की आता बऱ्याच जणांना वाटतं की मॅट घेऊन तिकडं गेलं किंवा मॅट घेऊन बसलं की योगा करतो आपण, असं वाटतं लोकांना. पण तसं नसतं. योगा हा आपण सकाळी उठल्यानंतरच दैनंदिन जीवनात सुरू होतो. पहिलं म्हणजे उठल्यानंतर आपण पहिल्यांदा असं परमेश्वराला आपण असं मनन चिंतन करतो, नमस्कार करतो. आज नमस्कार करतो हा ॲक्युप्रेशरचा पॉईंट आहे. हे सगळे 5 महाभूतं जे आहेत पाय हातामध्ये असलेली, ती अशी आपण एकमेकाला दाबून ॲक्सिलरेट करतो. म्हणजे ती चांगल्यापैकी शरीर सुरुवात करताना हे चांगलं असतं. त्याच्यानंतर मग आपण थोडंसं डीप ब्रिदिंग करायचं. त्याच्यामुळे ऑक्सिजनची लेवल जी आहे शरीरातली ही हळूहळू नॉर्मल व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर मग आपण जरी गाढ झोपलेलो असतो तरी शरीर आत काम करत असतं, त्यामुळे ऑक्सिजनची लेवल थोडीशी खाली गेलेली. आपल्याला वाटतं की आपण विश्रांती घेतली, पण आपण शरीर झोपलेलं असतं, पण आतमधली पचन व्यवस्था जी असते ती कार्यरत असते. त्याच्यामुळे त्याला ऑक्सिजन लागतच असतो. त्याच्यामुळे डीप ब्रिदिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर उठल्यानंतर जे आपण टॉयलेटला जाणे वगैरे हे जे काही गोष्टी होतात, तर तिथं येऊन बऱ्याचशा लोकांना तिथं प्रॉब्लेम येतो की टॉयलेटला नीट होत नाही, स्वच्छ होत नाही, तसंच होतं, पूर्ण होत नाही किंवा लागतच नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं होतात सकाळच्या वेळेला. पण टाईमचं बंधन असल्यामुळे आपल्याला 9ला कामाला जायचं आहे, 10ला कामाला जायचं आहे, त्याच्यामुळे मग ते बंधन असल्यामुळे लोक काय करतात, तसंच काहीतरी जातात, काय झालं तर झालं, नाही तर नाही, सोडून देतात, पुढं सरकतात. पण हे शरीराच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे आणि त्रासदायक आहे. तर त्याच्यामुळे मग 8 ओंजळ पाण्याचं जर आपण एक चांगला उपाय की स्वच्छ पाणी नळाचं 8 ओंजळ पाणी हे जर घेतलं असं आणि ते प्यायला 8 ओंजळी प्या किंवा त्याचा 8 ओंजळीचा एक ग्लास करा आणि त्या ग्लास पूर्णपणे पाणी पिऊन टाका. बसून शांतपणे पाणी प्यायचं, उभं राहून वगैरे पाणी प्यायचं नाही. त्याच्यानंतर अग्निसार करायचं. अग्निसार म्हणजे कसं की पोट फक्त मागे पुढं करायचं. आता पोट मागे पुढं करायचं म्हणजे कपालभाती जशी करतो तसं करायचं नाही. कपालभातीमध्ये आपण श्वास बाहेर टाकतो, त्याचा श्वास बाहेर न ठेवतो होल्ड करायचा श्वास आणि फक्त पोट खालीवर करायचं, म्हणजे अग्निसार क्रिया त्याला म्हणतात. त्याच्यामुळे पोटामध्ये छान ते पाणी ढवळलं जातं आणि मग पोट साफ होऊन जातं. आता याच्यामुळे इथं एक आपल्याला महत्त्वाची सूचना देतो मी की ज्यांना किडनीविषयक किंवा काय बाकीचे काही प्रॉब्लेम आहेत तर त्यांनी हा उपाय वैद्यांच्या सल्ल्यानेच करायचा, तसा करायचा नाही असा उपाय. कारण काय जर 8 ओंजळ पाणी चुकून होल्ड झालं तर आतमध्ये अडचण येण्याची शक्यता असते. तर त्यामुळे हा सल्ला घेतल्याशिवाय कोणीही करायचं नाही. ज्याला किडनीविषयी काही अडचण नाही त्यांनी केला तरी चालू शकतो. तो लघवी वाटे पाणी बाहेर पडतं, स्वच्छ होतं. तर त्याच्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर पोट साफ झाल्यानंतर आपण एक थोडासा नाश्ता केला पाहिजे. पण नाश्ता सकाळी केला पाहिजे, कारण काय रात्री आपण 9:30-10ला हे करतो, जेवण करतो, त्याच्यानंतर 12 तास काहीच खात नाही. त्याच्यामुळे शरीर खूप साखरेची पातळी शरीरातली खूप खाली गेलेली असते. त्याच्यामुळे ते थोडंसं नाश्ता करणे महत्त्वाचं. लाईट करा, काही फळं खा, लाईट करा, काही पोहे वगैरे खावा, पण ते असलं पाहिजे. तसंच उपाशीपोटी शक्यतो बाहेर पडायचं नाही. त्याच्यानंतर मग डायबिटीसचे जे पेशंट असतात तर त्यांच्यासाठी 4 वेळेला अन्न खावं असं सांगितलेलं आहे. तर 4 वेळेला हलकं अन्न खात राहिलं तर साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं आणि शरीराला योग्य ती ऊर्जा बरोबर मिळत राहते. त्याच्यानंतर योग्य वेळेला योग्य जर अन्न आपण खात राहिलं तर ते पचन व्यवस्थेलाही हलकं पडतं आणि त्याच्यावर जास्त दबाव येत नाही.
त्याच्यानंतर जर आपण परत एक थोडंसं डीप ब्रिदिंग केलं, दुपारी 12 वाजता डीप ब्रिदिंग केलं किंवा दुपारी 3 वाजता, संध्याकाळी 8:30-9 वाजता जर हे डीप ब्रिदिंग जर आपण करत राहिलं 1-2 मिनिटाचं, तर अतिशय त्याचा उपयोग होतो. कारण ऑक्सिजन लेवल जर का तुम्ही बॅलन्स करत राहिलात तर त्याच्यामुळे बरेचसे तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतात. तर योगा करत असताना ऑक्सिजन लेवल खाली जातच असते, पण आपण योगा करून आल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं जर वाटलं तर ऑक्सिजन लेवल खाली गेलेली म्हणजे तर त्याच्यामुळे तर योगाचा परिणाम अवयवांना मिळत नाही. ते ऑक्सिजन लेवल खाली असल्यामुळे अवयवांना त्याचं पुष्टी होत नाही. त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल व्यवस्थित राहायला पाहिजे. त्याच्यामुळे ते डीप ब्रिदिंग जर करत राहिला एक साधारण 4-5 वेळा 24 तासात जर तुम्ही केलं तर ऑक्सिजनचे लेवल सुंदर राहते आणि शरीर ताजंतवानं राहतं आणि बरेचसे जे प्रॉब्लेम आहेत हे या डीप ब्रिदिंगने सॉर्ट आउट होतात. आणि दैनंदिन जीवनामध्ये काय बा चक्कर येते किंवा काही बाबा पित्ताचा त्रास होतोय किंवा काय वाताचा त्रास होतोय, तर या सर्व गोष्टी या डीप ब्रिदिंगने खरोखर नॉर्मलला येतात. आता मी स्वतः गेले 6-8 महिने झाले व्यवस्थित डीप ब्रिदिंग करतो आणि खरोखर बरेचसे प्रॉब्लेम माझे नॉर्मल झालेले आहेत. एवढं 70-80% बॉडी ही एकदम हलकी फुलकी वाटायला लागली. तर हे दैनंदिन जीवनातले हे जर तुम्ही एक सगळेजण हा व्हिडिओ तुम्ही नीट बघा आणि ते नीट ऐका आणि त्याच्याप्रमाणे जर तुम्ही खरोखर करत गेलात तर तुम्हाला त्याचा खूप फायदा चांगला होऊ शकतो. बरीचशी तुमची मेडिसिन्स निघून जातील. बरेचसे काही जुने काही वाताचे काही प्रकोप असतात किंवा काय पित्ताचे प्रकोप असतात, ते जुने जे काही गोष्टी आहेत त्या निघून जायला खूप मदत होईल. औषधं पण कमी होतील आणि आयुष्य खूप छान आणि हलकं फुलकं राहता येईल तुम्हाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढे मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर काही शंका असतील याबद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जर सांगितलं तर मी याच्यावरती पुढचे व्हिडिओ बनवीन आणि त्याप्रमाणे उत्तर म्हणजे तुमच्याकडनं मला जर काही अपेक्षित प्रश्न आले तर त्याचं मी काही व्हिडिओ बनवू शकतो आणि त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही प्रश्न विचारत राहिलात तर मलाही बरं वाटतं की तुम्ही बघताय आणि म्हणजे मलाही सांगायला बरं वाटतं. तर तुम्ही असं कमेंट करत जावा. तुम्हाला काय वाटते, तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तरी चालेल. धन्यवाद.